मला संघटनेमधल्या सहकार्याला सांगायचं आहे की कालच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपल्या विधानसभा फक्त मी बोलतो, बाकीच्या ठिकाणी मी त्या भागामध्ये गेल्यानंतर माझी भूमिका मांडली. पण ज्या बूथवर आपण कमी पडलो, अनेक बूथवर आपण कमी पडलो, शहरी भागात आहे, ग्रामीण भागात आहे, मी मगाशी सांगितलं त्याला ही जबाबदार आहे. पण इथं बूथ कमिटीचा जो अध्यक्ष आणि ती कमिटी होती ते पण कुठेतरी कमी पडले. त्याच्यामुळं काही भागामध्ये बूथ कमिट्या ज्या बदलाव्या लागणार आहेत ती जबाबदारी कशा पद्धतीने घेणार. मला थोडेसे काही वेगळ्या पद्धतीचे बदल संघटनेमध्ये देखील करायचे. त्याकरता जेवढे संघटनेचे पदाधिकारी आहेत, सेलचे प्रमुख आहेत, त्या सगळ्यांनी माझ्याकडं राजीनामे द्यावे. सगळे म्हणजे शहरातले पदाधिकारी असतील, ग्रामीण भागातले पदाधिकारी असतील, महिला असतील, युवती असतील, वेगवेगळे सेल असतील, त्या सगळ्यांनी द्यावे. त्याच्यामध्ये नंतर कुणाला त्याच्यावर नेमायचं ते मी त्या ठिकाणी ठरवेन. त्याच्या संदर्भामध्ये अनेक वर्ष तुमच्या सगळ्यांचं प्रतिनिधित्व केल्यामुळं मला आज इकडं निगोजपासून काटेवाडीपर्यंत, सांगलीपासून कराडवाडीपर्यंत, वडाळेपर्यंत सगळीकडची थोडी बहुत माहिती आहे आणि त्या प्रकारे मी तातडीने त्याच्यावरती पुढची पावले उचलली. पण कमिटीच्या संदर्भात काय होतं, काही बाबतीमध्ये मी बघितलं तिथल्या बूथ प्रमुखांनी आणि कार्यकर्त्यांनी व्यवस्थितपणे काल मी बाबुर्डीला मोगरवाडीची सभा झाल्यानंतर मला बाबुर्डीच्या लोकांनी थांबवलं आणि तिथं मी जरा बसलो होतो. ती सगळी लोक भेटली. त्यावेळी दादा आम्ही आमचे सगळे चांगले चालू. त्याच्यामध्ये काही त्या मतदारांचं म्हणणं होतं, परंतु आम्ही त्यांना कन्व्हिन्स केलं. काही भागामध्ये काय होतं, मतदारांनी त्यांची भूमिका मांडल्यानंतर काही लोकांनी बरं असं म्हणतो का म्हणू दे, त्याच्यामध्ये उलट आणखी ते लोक त्यांचं काम केलं. मला कसं बोलतोय ते लईच करायला तसंच काहीतरी केलं पाहिजे. अशा पद्धतीनं पण काहींनी उपद्रव केलेले आहेत. त्याकरता ज्यांना राहायचंय त्यांनी मनापासून राहा, बळजबरीनं कोणी राहू नका. त्या संदर्भामध्ये आपल्याला केंद्र बसायचं, आपला कार्यकर्ता म्हणून मिळवायचं. आणि मला कितीतरी जणांनी सांगितलं, दादा तुमचा कार्यकर्ता तुम्ही त्याला एवढं दिलं आणि तिथं मागे अशा पद्धतीनं बोलत होता. अशा बऱ्याचशा गोष्टी त्या पाहायला मिळाल्या. सुदैवाने मी जरा अधिकारवाणीनं बोलतोय का तर माझं काटेवाडी प्लस मध्ये गेलं तर जेव्हा मला बोलण्याचा अधिकार आहे. इथं बसणाऱ्या प्रत्येकाने आत्मचिंतन मनन करावं की आपण प्रतिनिधित्व करत असताना आपलं स्वतःचं ज्या बूथवर नाव आहे तो बूथ आपल्या घड्याला सरप्लस आहे का नाही. जो नाही त्यांनी मान्य केलं पाहिजे ना आपण कमी पडलो. शेवटी काय कुणाची त्याची मक्तेदारी नसते. कमी पडल्यानंतर कमी पडलो तर थोडंसं थांबलं पाहिजे आणि इतरांना जबाबदारी देऊन तिथं पुढे गेलं पाहिजे असं माझं स्वतःचं स्पष्ट मत आहे. आणि हे सगळं आपल्याला एक 8-10 दिवसाच्या आत करायचे. 15 तारखेला आपलं झेंडावंदन आहे, 15 ऑगस्ट. तोपर्यंत जेवढे लवकरात लवकर करता येईल ते करण्याचा माझा निश्चितपणे प्रयत्न राहणार आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.